नमस्कार. आज आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या त्या शेवटच्या आणि सगळ्यात निर्णायक पर्वावर बोलणार आहोत. 1942 ते 1946 ही 4 वर्ष इतकी महत्वाची होती की ज्यात ब्रिटिश राजवटीवर एकाच वेळी चक्क 3 बाजूंनी हल्ला झाला आणि याच हल्ल्याने भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा केला. चला तर मग पाहूया हा रोमांचक इतिहास. पण एक मिनिट थांबा. आधी एक प्रश्न मनात येतो नाही का, की इतकी दशकं लढा देऊनही 1942 उजाळेपर्यंत भारताला स्वातंत्र्य का मिळालं नाही? याचं उत्तर आहे ना, ते राजकीय गुंत्यात अडकलं होतं. म्हणजे बघा, सगळ्या वाटाघाटी, सगळ्या चर्चा अशा एका पॉइंटवर येऊन थांबल्या होत्या की पुढे काहीच मार्ग दिसत नव्हता आणि म्हणूनच एका फायनल आर या पारच्या लढाईची गरज होती. आणि इथूनच आपण आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या भागात येतोय. हे पारंपरिक राजकारण ह्या चर्चा का यशस्वी ठरल्या आणि त्यातूनच एका नव्या, जास्त तीव्र आंदोलनाची ठिणगी कशी पडली ते समजून घेऊया. 1935 पासून जर आपण घटनाक्रमावर नजर टाकली तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. तोडगा काढण्याचे प्रयत्न वारंवार फसले होते. बघा, 1935च्या कायद्यानं एक संघराज्य बनवण्याचा प्रस्ताव दिला, पण तो कागदावरच राहिला. मग 1937मध्ये काँग्रेसने सरकारं बनवली, पण 1939मध्ये दुसऱ्या महायुद्धात भारताला न विचारताच ढकलल्यामुळे त्यांनी राजीनामे फेकून दिले. आणि मग एंट्री होते क्रिप्स मिशनची. आता बघा, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांची चांगलीच तारंबळ उडाली होती आणि त्यांना भारतीयांचं सहकार्य हवं होतं. पण त्यांनी जो प्रस्ताव दिला त्यात पूर्ण स्वातंत्र्याचा कुठे उल्लेखच नव्हता. मग काय, काँग्रेस म्हणाली आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य हवंय, म्हणून त्यांनी तो नाकारला. दुसरीकडे मुस्लिम लीग म्हणाली यात पाकिस्तानची तरतूद नाहीये, म्हणून त्यांनीही तो फेटाळला. म्हणजे झालं असं की चर्चेचा हा शेवटचा प्रयत्नसुद्धा सपशेल फसला आणि देशभरात एक निराशेची लहर पसरली. आणि याच राजकीय पोकळीतून, याच निराशेमधून जन्माला आली ती अंतिम लढायाची पहिली आघाडी. तो होता छोडो भारत आंदोलनाचा बुलंद आवाज. चला आता या जबरदस्त जन आंदोलनाबद्दल जाणून घेऊया. तो क्षण खरंच ऐतिहासिक होता. तारीख होती 8 ऑगस्ट 1942. ठिकाण मुंबईचं गवालिया टँक मैदान, ज्याला आपण आज क्रांती मैदान म्हणून ओळखतो. इथे पंडित जवाहरलाल नेहरूंनी छोडो भारत ठराव मांडला आणि तो प्रचंड बहुमताने मंजूर झाला. या एका ठरावाने जणू काही संपूर्ण देशाला एका नव्या ऊर्जेने भारून टाकलं. आणि मग महात्मा गांधींनी देशाला एक शक्तिशाली मंत्र दिला, करेंगे या मरेंगे. याचा सरळ अर्थ होता की आता मागे फिरण्याचा प्रश्नच नाही. स्वातंत्र्यासाठी एकतर आपण यशस्वी होऊ, नाहीतर बलिदान देऊ. गांधीजींच्या या एका आवाहनाने अहिंसक पण तितक्याच तीव्र संघर्षाची मशाल पेटवून दिली. आता विचार करा, सरकारला वाटलं असेल की सगळ्या मोठ्या नेत्यांना अटक केली की आंदोलन थंड पडेल, पण झालं मात्र याच्या अगदी उलट. जनताच स्वतः नेता बनली. देशभरात उत्स्फूर्तपणे आंदोलनं पेटली. लोक ब्रिटिश सत्तेची प्रतीक असलेल्या पोलीस स्टेशन्स, पोस्ट ऑफिसवर हल्ले करू लागले. विशेषतः आपल्या महाराष्ट्रातल्या चिमूर, आष्टी, गारगोटी इथल्या लोकांनी दिलेले लढे तर इतिहासात अजरामर झाले. ही ऑगस्ट क्रांती खऱ्या अर्थाने एक जनक्रांती होती. सुरुवातीचा हा उघड उठाव ब्रिटिशांनी ताकदीने दडपण्याचा प्रयत्न केला, पण संघर्ष थांबला नाही. त्याने फक्त आपलं रूप बदललं. आणि आता आपण वळतोय दुसऱ्या आघाडीकडे, जी होती भूमिगत चळवळ. जेव्हा सगळे प्रमुख नेते तुरुंगात होते, तेव्हा आंदोलनाची सूत्र आली तरुण समाजवादी कार्यकर्त्यांच्या हातात. जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, अरुणा असफ अली यांसारख्या नेत्यांनी पडद्याआड राहून, म्हणजे भूमिगत राहून या लढ्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. आता आंदोलनाचा सगळा चेहरामोहरच बदलला होता. सुरुवातीला जे जाहीर मोर्चे निघत होते त्यांची जागा आता गुप्त कारवायांनी घेतली. रेल्वेचे रूळ उखडणं, टेलिफोनच्या तारा तोडणं, पूल उडवून देणं, या सगळ्यांचा एकच उद्देश होता: ब्रिटिश प्रशासनाची दळणवळण यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत करायची आणि त्यांना हैराण करून सोडायचं. आणि हे तर पहा, किती जबरदस्त आयडिया होती. भूमिगत कार्यकर्त्यांच्या कल्पकतेचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आझाद रेडिओ. मुंबईमध्ये विठ्ठल झवेरी आणि उषा मेहता यांनी हे गुप्त रेडिओ स्टेशन सुरू केलं. यावरून ते आंदोलनाच्या बातम्या, देशभक्तीची गाणी प्रसारित करायचे. याने लोकांचं मनोबल टिकून राहण्यास खूप मदत झाली. काही ठिकाणी तर लोकांनी कमालच केली. याचंच एक जबरदस्त उदाहरण म्हणजे साताऱ्याचं प्रतिसरकार. विचार करा, क्रांतिसिंग नाना पाटील यांनी काय केलं? त्यांनी थेट ब्रिटिश अधिकाऱ्यांना हाकलून लावलं आणि स्वतःचं सरकारच स्थापन केलं. हे सरकार टॅक्स गोळा करायचं, लोकांचे वाद सोडवायचं, न्यायनिवाडा करायचं. इतकंच नाही तर दारूबंदी आणि शिक्षणासारखी कामंही करायचं. म्हणजे स्वातंत्र्याची वाट न बघता लोकांनी स्वतःच आपले शासन चालून दाखवलं होतं. किती मोठी गोष्ट ही. चला
आता आपण तिसऱ्या आणि तितक्याच महत्वाच्या आघाडीकडे वळूया. ही एक अशी आघाडी होती जी भारताच्या सीमेबाहेरून लढली जात होती, आणि ती होती आझाद हिंद सेनेची लष्करी मोहीम. या सेनेची स्थापना केली होती रासबिहारी बोस आणि कॅप्टन मोहन सिंग यांनी. जपानने पकडलेल्या हजारो भारतीय सैनिकांना एकत्र करून त्यांनी स्वातंत्र्यासाठी एक फौज उभी केली. पण या सेनेला एका अशा नेतृत्वाची गरज होती जे त्यांच्यात नवं चैतन्य फुंकू शकेल. आणि ते नेतृत्व मिळालं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या रूपाने. नेताजींनी सेनेची सूत्र हाती घेताच देशाला एक असं आवाहन केलं जे इतिहासात अमर झालं. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन. या एका वाक्याने हजारो भारतीयांच्या नसानसांत स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग चेतवलं. नेताजींच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेने अविश्वसनीय लष्करी कामगिरी केली. त्यांनी सिंगापूरमध्ये स्वतंत्र भारताचं हंगामी सरकार स्थापन केलं. जपानकडून अंदमान निकोबार बेटं जिंकून घेतली आणि त्यांना नावं दिली शहीद आणि स्वराज्य. इतकंच नाही तर ही सेना म्यानमार जिंकून थेट भारताच्या सीमेपर्यंत येऊन पोचली होती. या लष्करी लढ्याने ब्रिटिश साम्राज्याला जबरदस्त हादरा दिला. आणि आता आपण येतोय शेवटच्या टप्प्यात. एकीकडे छोडो भारतचं जनआंदोलन, दुसरीकडे भूमिगत चळवळीचे हल्ले आणि तिसरीकडे आझाद हिंद सेनेचा लष्करी लढा. या तिन्ही आघाड्यांनी मिळून ब्रिटिश सत्तेचा पाया कसा उखडून टाकला ते पाहूया. ही तारीख लक्षात ठेवा. 18 फेब्रुवारी 1946. हा तो दिवस होता जेव्हा ब्रिटिश सत्तेच्या ताबूतूत शेवटचा खिळा ठोकला गेला. कारण याच दिवशी भारतीय नौदलानेच बंड पुकारलं. आणि या बंडाची प्रेरणा होती आझाद हिंद सेना. मुंबईतल्या तलवार नावाच्या युद्धनौकेवरच्या सैनिकांनी बंड करून तिरंगा फडकावला. आणि पाहता पाहता ही बंडाची आग देशभर पसरली. हवाई दलानेही संप पुकारला. आता ब्रिटिशांना हे पक्क कळून चुकलं होतं की ज्या भारतीय सैन्याच्या जीवावर आपण इथे राज्य करतोय तेच सैन्य आता आपल्या विरोधात उभं ठाकलं आहे. आणि हेच या सगळ्या विश्लेषणाचं सार आहे. लोकांचं आंदोलन, भूमिगत कार्यकर्त्यांच्या गुप्त कारवाया, बाहेरून झालेला लष्करी हल्ला आणि शेवटी स्वतःच्याच सैन्याने केलेलं बंड, या सगळ्या एकत्रित हल्ल्यांनी ब्रिटिशांना एक गोष्ट स्पष्टपणे दाखवून दिली की आता भारतात राज्य करणं अशक्य आहे. त्यांचा पाया पूर्णपणे पोखरला गेला होता. जाता जाता एक विचार सोडून जातो. विचार करा की जर या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी, हे तिन्ही लढे एकाच वेळी झाले नसते तर भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास आज काही वेगळा असता का? या प्रश्नावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया